सो फ्रेंड्स, आज आपण बनवूया पालक पुरी मस्तपैकी. तर हॅलो फ्रेंड, तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. सो मी इथे घेतलेली आहे अर्धी जुडी पालक, ज्याला आपण थोडं उकळून घेऊया. एक उकळी आली तरी भरपूर आहे, एक दोन उकळी, खूप जास्त उकळायची नाही आहे. त्याला थंड होऊ देऊया आपण. तोपर्यंत मिक्सरमध्ये अद्रक, लसूण, जिरं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या, त्यानुसार मग, आणि मी इथे भरपूर सूप घेतलेली आहे, जवळजवळ अर्धा टेबलस्पून. मी त्यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला, धनेपूड, कसुरी मेथी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता, खूप छान टेस्ट येते. आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि आपण जी थंड केलेली पालक आहे ती पण आपण सगळं एकत्रच बारीक करून घेणार आहे. सो आता इथे मी दुसरीकडे एका वाट्यामध्ये 2.5 कपच्या जवळपास कणिक घेतलेली आहे. त्यानंतर मी 3 स्पून बेसन, 1 स्पून रवा घेतलेला आहे. त्यामुळे टेस्ट तर छान येतेच बेसनामुळे आणि छान क्रिस्पी होते, छान फुलते आपली पुरी. त्यानंतर मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, मीठ, ओवा, थोडीशी हळद आणि 1 टीस्पून तिखट घेतलेलं आहे. हे सगळं आपण एकत्र करून घेऊया छान. आणि ते जे आपलं बारीक केलेलं मिश्रण होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. सो मी सगळं काढून घेतले आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण परत मिक्सरच्या पॉटमध्ये यामध्ये परत मिक्स करणार आहोत. त्या अगोदर आपण हे पहिले छान मिक्स करून आपली कणिक भिजवून घेऊया आणि त्यानंतर आपण पाणी ॲड करूया थोडंसं जेवढं लागेल. सो इथे बघा आपली कणिक झालेली आहे. इथे आपण आता पुऱ्या लाटून घेऊया. कबीर मधामधात हात टाकत होता. सो अशा आपण आपल्या सगळ्याच पुऱ्या लाटून घेऊयात मीडियम आकाराच्या. आपण तळून घेऊया आपल्या पुऱ्या. सगळ्याच पुऱ्या माझ्या खूप छान फुललेल्या आहेत. मी इथे खूप कमी तेल घेतलेलं आहे, तुम्ही जास्त पण घेऊ शकता. मी एकच पुरी तळून घेतली आहे, कारण मी खूप जास्त नाही बनवत आहे. मी इथे सरसोचं तेल घेतलेलं आहे तळायसाठी. जर तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते घेऊ शकता. पण एकदा सरसोच्या तेलामध्ये तळून बघा, टेस्ट छान येतेच. आणि कमी कोलेस्ट्रॉल असल्यामुळे ते तळायला मी नेहमी सरसोचं तेल घेते. सो हे कच्ची घाणीचं सरसोचं तेल आहे. गरम गरम या पुऱ्या खूप छान वाटतात. मला तर खूप आवडतात, पालक पुरी, मेथी पुरी. सो मेथीचा थोडा टेस्ट यासाठी मी यामध्ये कसुरी मेथी पण टाकलेली आहे. खूप छान टेस्ट येतो यामुळे आणि सोप पावडरमुळे पण. सो तुम्ही नक्की टाकून बघा हे. आणि तुपामुळे पण याला खूप छान खुसखुशीतपणा येतो. सो अशा आपण आपल्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत सगळ्या. सो चला तर मग आपली झालेली आहे आजची रेसिपी. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.